नमस्कार. महाडीबीटी पोर्टल आणि त्यामार्फत मिळणाऱ्या शेतकरी योजनांमध्ये काही मोठे बदल झाले आहेत. त्यावरच आज आपण जरा सविस्तर बोलणार आहोत. 6 ऑक्टोबर 2025च्या एका महत्त्वाच्या शासन निर्णयावर म्हणजे GR आधारित आहेत. आणि यातला सगळ्यात मोठा बदल म्हणजे जी लॉटरी पद्धत होती ती आता बंद झाली आहे. त्याऐवजी आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड FCFS ही नवीन प्रणाली लागू झाली आहे. तर हे नेमकं काय आहे, याचे शेतकऱ्यांसाठी काय अर्थ आहेत, काय काळजी घ्यावी लागेल यावर जरा बोलूया. अगदी. हा GR खरंच खूप महत्वाचा आहे शेतकऱ्यांसाठी. कारण फक्त अर्ज प्रक्रिया नाही बदलली आहे, तर काही नवीन नियम आलेत आणि काही तरतुदी तर बऱ्याच कठोर आहेत. आणि त्यांचं पालन नाही केलं तर म्हणजे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट नीट समजून घेणं फार गरजेचं आहे. हो ना. चला सुरुवात करूया मग त्या सगळ्यात मोठ्या बदलापासून, म्हणजे लॉटरी पद्धत गेली. 1 एप्रिल 2025 पासून ही फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड पद्धत लागू झाली आहे. म्हणजे आता नशिबाचा खेळ नाही राहिलाय, तर वेळेचं महत्त्व वाढलंय. म्हणजे असं म्हणायचं का की जो आधी अर्ज करेल त्याला संधी मिळण्याची शक्यता जास्त? हो, अगदी तसंच. म्हणजे बघा, पूर्वी कसं लॉटरी कधी लागेल याची वाट बघावी लागायची, खूप वेळ जायचा त्यात. आता तसं नाही. योजना आली की लगेच अर्ज करणं महत्त्वाचं ठरणार आहे. यामुळं प्रक्रिया जरा वेगवान होईल अशी अपेक्षा आहे. शासनाचा उद्देश पण कदाचित तोच असेल की निधी लवकर वापरला जावा, लाभ लवकर पोहोचावा. आणि लॉटरीमध्ये कधीकधी पारदर्शकतेवर पण प्रश्न यायचे थोडे. हो, यायचे. त्यालाही आळा बसेल असं वाटतं यामुळे. पण मग एक प्रश्न येतो मनात, ज्यांनी 1 एप्रिल 2025च्या आधी अर्ज केले होते त्यांचं काय होणार? त्यांची तर लॉटरी लागली नाही. मग त्यांचे अर्ज वाया जाणार का? नाही. इथे शासनाने जुन्या अर्जदारांचा पण विचार केलाय बरं का. GR मध्ये स्पष्ट लिहिलंय की 1 एप्रिल 2025 पूर्वी जे अर्ज पेंडिंग होते त्यांचा विचार सुद्धा याच नवीन FCFS प्रणालीनुसारच होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांची जी मूळ अर्ज करण्याची तारीख होती तीच ग्राह्य धरली जाईल. अच्छा. म्हणजे ज्यांनी आधी अर्ज केलाय त्यांना या नवीन रांगेतही त्यांच्या वेळेनुसारच प्राधान्य मिळेल. त्यामुळे जुन्या अर्जदारांवर अन्याय नाही होणार. ही चांगली गोष्ट आहे की जुन्या अर्जांना त्यांचं प्राधान्य मिळणार. पण ही जी नवीन वेगवान प्रणाली आली आहे तिच्याबरोबर काही कठोर नियम पण आले आहेत असं दिसतंय. सगळ्यात जास्त चर्चा होतीये ती खोटी कागदपत्र दिली तर काय होईल या नियमाची. हो, आणि तो नियम खरंच खूप गंभीर आहे. म्हणजे बघा, नियम स्पष्ट सांगतोय की जर एखाद्या लाभार्थ्याची निवड झाली आणि नंतर तपासणीत असं कळलं की त्याने खोटी किंवा बनावट कागदपत्र दिली आहेत किंवा शासनाची दिशाभूल करून लाभ मिळवायचा प्रयत्न केलाय असं सिद्ध झालं तर त्याच्याकडून जो काही लाभ म्हणजे अनुदान घेतलंय ते पूर्णपणे वसूल केला जाईल. फक्त अनुदानवर परत घेणार की अजून काही? नाही, फक्त तेवढंच नाही. खरा मोठा परिणाम तर पुढे आहे. अशा लाभार्थ्यांचा आधार नंबर आणि त्यांचा फार्मर ID म्हणजे कृषी विभागाकडचा ओळख क्रमांक तो पुढील तब्बल 5 वर्षांसाठी ब्लॉक केला जाईल. 5 वर्ष? हो. आणि फक्त एका योजनेसाठी नाही, तर कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी ब्लॉक होईल. सर्व योजनांसाठी हे महत्वाचं आहे. म्हणजे त्या शेतकऱ्याला पुढची 5 वर्ष कृषी विभागाची कोणतीही सरकारी योजना, मग ती केंद्राची असो वा राज्याची, त्याचा लाभ घेता येणार नाही. बापरे, 5 वर्षांचा ब्लॉक ही खरंच खूप मोठी कारवाई म्हणायला हवी. म्हणजे एक चूक किती महागात पडू शकते याची कल्पना येते. फक्त अनुदान परत घेणं वेगळं आणि भविष्यातल्या मदतीचा मार्गच बंद होणं वेगळं. अगदी. यामागे नक्कीच गैरप्रकार करणाऱ्यांना चाप बसावा हाच हेतू असणार शासनाचा. कागदपत्र देताना आता खूप खात्री करून घ्यावी लागेल. निश्चितच. म्हणजे सरकारी पैशाचा गैरवापर नको व्हायला आणि फक्त पात्र आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंतच लाभ पोचावा हा उद्देश दिसतो यामागे. ही तरतूद नक्कीच बनावटीगिरीला आळा घालायचा प्रयत्न करेल. आणि 5 वर्षांचा ब्लॉक म्हणजे इतर अनेक सरकारी योजनांच्या तुलनेत खूप मोठा कालावधी आहे, हे पण लक्षात घ्यायला हवं. याच धर्तीवर आणखी एक नियम आहे. म्हणजे फक्त कागदपत्र खरी असावीत असं नाही, तर मिळालेल्या लाभाचा वापर कसा करायचा याबद्दलही काहीतरी आहे ना? बरोबर. नियम क्रमांक 3 याचबद्दल बोलतो. म्हणजे ज्या गोष्टीसाठी समजा ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पेरणी यंत्र किंवा कोणतंही अनुदानित अवजार लाभार्थ्याची निवड झाली आहे, तर त्यांनी निवड झाल्यावर ती वस्तू स्वतःच्या वापरात ठेवणं गरजेचं आहे. इतकंच नाही, तर किमान पुढची 3 वर्ष तरी ती वस्तू वापरायची आहे किंवा विकायची नाही अशी अट आहे. अच्छा.
आणि समजा एखाद्यानं 3 वर्षांच्या आत ती वस्तू विकली किंवा तिचा गैरवापर केला तर मग काय? तर इथेही कारवाईची तरतूद आहे. पहिलं म्हणजे दिलेलं पूर्ण अनुदान त्याच्याकडून वसूल केलं जाईल. ओके. आणि दुसरं म्हणजे अशा लाभार्थ्यांचा आधार कार्ड आणि फार्मर आयडी पुढच्या 3 वर्षांसाठी कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी ब्लॉक केला जाईल. म्हणजे खोट्या कागदपत्रांसाठी 5 वर्षांचा ब्लॉक आणि मिळालेल्या वस्तूचा गैरवापर किंवा लवकर विक्री केली तर 3 वर्षांचा ब्लॉक. हो. म्हणजे शासनाला हे बघायचंय की अनुदानित वस्तू खरोखर शेतीच्या कामासाठी वापरली जावी, तिचा फक्त विकून फायदा घेतला जाऊ नये. जबाबदारी वाढली आहे नक्की. शेतकऱ्यांनी वस्तू घेतल्यावर तिची काळजी घेणं आणि ती टिकवून ठेवणं महत्त्वाचं ठरेल आता. अगदी. अनुदानाचा मूळ उद्देश काय? तर शेतीचा विकास आणि शेतकऱ्याला मदत. जर वस्तू लगेच विकली तर तो उद्देश कुठे सफल झाला? त्यामुळे ही 3 वर्षांची अट घातली असावी. बर, आता थोडं अर्ज प्रक्रियेतल्या तांत्रिक गोष्टींकडे येऊया. म्हणजे प्रवर्गानुसार काही फरक आहे का या नवीन पद्धतीत? म्हणजे समजा सर्वसाधारण म्हणजे जनरल कॅटेगरी किंवा राखीव प्रवर्ग जसे SC किंवा अपंग यांच्यासाठी टार्गेट वाटपात काही वेगळी पद्धत आहे का? नियम तर सगळ्यांसाठी सारखेच आहेत. पण जे लक्षांक वाटप आहे ना, म्हणजे कोटा, त्याचा आधार थोडा वेगळा आहे. सर्वसाधारण प्रवर्गातल्या लाभार्थ्यांसाठी लक्षांक वाटपाचा घटक तालुका असेल. म्हणजे प्रत्येक तालुक्यासाठी 1 कोटा ठरवला जाईल. तर अनुसूचित जाती, SC आणि अपंग प्रवर्गातल्या लाभार्थ्यांसाठी लक्षांक वाटपाचा घटक जिल्हा असेल. म्हणजे त्यांच्यासाठी जिल्ह्याचं मिळून 1 कोटा असेल. अच्छा, म्हणजे सर्वसाधारण शेतकऱ्यांची स्पर्धा तालुक्यापुरती मर्यादित राहील, तर SC आणि अपंग प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ती जिल्ह्याच्या लेव्हलवर असेल. अर्ज करताना हे लक्षात ठेवावं लागेल. हो. यामुळे त्या प्रवर्गातल्या लाभार्थ्यांची संख्या आणि उपलब्ध निधी यानुसार जरा योग्य वाटप करण्याचा प्रयत्न दिसतोय यात. आता कागदपत्रांबद्दल बोलूया थोडं. सरकारी योजना म्हटलं की कागदपत्रांची जुळवाजुळव आलीच. शेतकऱ्यांचा बराच वेळ जातो त्यात. या नवीन प्रणालीत काही सोपं केलंय का त्याबद्दल? होय, इथे खूप चांगला बदल केलाय खरं तर. अनेक महत्वाची कागदपत्र असतात, जसं की 7/12, 8व, जातीचं प्रमाणपत्र. ही आता शासनाच्या इतर विभागांच्या ऑनलाईन पोर्टल्सवर मिळतात, म्हणजे महसूल विभाग, सामाजिक न्याय विभाग वगैरे. तर नवीन नियमानुसार अशी जी कागदपत्र ऑनलाईन उपलब्ध आहेत ना, ती थेट API द्वारे मिळवण्याची सोय केली जात आहे. API? हे काय असलं नेमकं? जरा सोप्या भाषेत सांगाल का? API म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. आता हे जरा तांत्रिक झालं. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी सोय आहे ज्यामुळे शासनाचे वेगवेगळे कम्प्युटर विभाग एकमेकांशी थेट आणि सुरक्षितपणे बोलू शकतात, माहितीची देवाणघेवाण करू शकतात. उदाहरणार्थ, MahaDBT पोर्टलची सिस्टम थेट महसूल विभागाच्या सिस्टममधून तुमचा 7/12 किंवा 8 तपासून पाहू शकेल. अरे वा! याचा शेतकऱ्याला फायदा असा की त्याला ही कागदपत्र परत स्कॅन करून अपलोड करायची गरज पडणार नाही. एकदा त्याचा आधार आणि फार्मर आयडी सिस्टममध्ये नोंदवला की बरीचशी माहिती आपोआप पडताळली जाईल. अरे वा! ही तर खूपच चांगली सुधारणा आहे म्हणायची. म्हणजे शेतकऱ्यांचा वेळ वाचेल, कागदपत्रांसाठीची धावपळ कमी होईल आणि चुकायची शक्यता पण कमी होईल. यामुळे अर्ज प्रक्रिया नक्कीच खूप सोपी आणि वेगवान होऊ शकेल. अगदी बरोबर. हे डिजिटल गव्हर्नन्सच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे खरं तर. यामुळे सगळी प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल अशी अपेक्षा आहे. आता आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया, पारदर्शकता. म्हणजे हे जे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड आहे, यात आपला नंबर कितवा आहे, कोणाला लाभ मिळाला, हे शेतकऱ्यांना कळणार आहे का, की त्यात काही गोंधळ होऊ शकतो? नाही, इथे पारदर्शकतेची पूर्ण काळजी घेतलेली दिसतेय GR मध्ये तरी. GR नुसार अर्ज केलेल्या सगळ्या शेतकऱ्यांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार एक क्रमवार यादी म्हणजे सिक्वेन्स लिस्ट तयार केली जाईल. आणि ही यादी फक्त अधिकाऱ्यांपुरती राहणार नाही, तर ती MahaDBT पोर्टलवर आणि कृषी विभागाच्या वेबसाईटवर सगळ्यांसाठी प्रसिद्ध केली जाईल. म्हणजे कोणताही शेतकरी पोर्टलवर जाऊन बघू शकेल की त्याचा अर्ज कितव्या नंबरवर आहे आणि त्याच्या आधी किती जण आहेत. हो, यामुळे संपूर्ण प्रक्रियेत एक प्रकारची स्पष्टता येईल. कोणाला कधी लाभ मिळाला, पुढचा नंबर कोणाचा आहे, हे सगळं सार्वजनिकरित्या उपलब्ध असेल. यामुळे मग वशिलेबाजी किंवा अन्याय झाल्याची भावना कमी व्हायला मदत होईल. शेतकऱ्यांचा व्यवस्थेवरचा विश्वास वाढण्यासाठी हे गरजेचं आहे. हे खरंच महत्त्वाचं आहे. आता शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा मुद्दा विचारायचा आहे. समजा एखाद्या शेतकऱ्याचा नंबर आला, त्याला योजनेसाठी पूर्वसंमती मिळाली, म्हणजे प्री सँक्शन मिळालं, पण काही कारणाने त्याने ठरलेल्या वेळेत पुढची कार्यवाही केली नाही,
म्हणजे वस्तू खरेदी केली नाही किंवा जी काही प्रक्रिया असेल ती पूर्ण केली नाही तर काय होईल? इथेही एक स्पष्ट नियम आहे. पूर्वसंमती मिळाल्यानंतर लाभार्थ्याला एक विशिष्ट वेळ दिली जाते, साधारणपणे 30 दिवस किंवा जी काही ठरलेली मुदत असेल. त्यात त्याला आवश्यक खरेदी किंवा इतर प्रक्रिया पूर्ण करायची असते. जर त्या लाभार्थ्याने या वेळेत काहीच प्रतिसाद दिला नाही किंवा कृती केली नाही, तर त्याला एक सूचना म्हणजे SMS किंवा इतर मार्गाने कळवून त्याचा अर्ज रद्द केला जाईल. अच्छा, म्हणजे पूर्वसंमती मिळाली म्हणजे काम झालं असं नाहीये. त्यानंतर पण लक्ष ठेवावं लागेल आणि वेळेचं बंधन पाळावं लागेल, नाहीतर आलेली संधी जाईल हातातून. अगदी बरोबर. पूर्वसंमती म्हणजे एक प्रकारे संधी मिळालीये, पण ती वेळेत साधली नाही तर सिस्टीम थांबून नाही राहत. तो लाभ किंवा जो कोटा आहे तो यादीतल्या पुढच्या पात्र अर्जदाराला दिला जाईल. यामुळे योजनेचा निधी पण वेळेत खर्च होईल आणि इतरांनाही संधी मिळेल जे वाट बघतायत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्वसंमती मिळाल्यावर अजिबात वेळ न घालवता लगेच पुढची कार्यवाही करणं खूप गरजेचं आहे. चला, तर मग आपण जी चर्चा केली त्यातले महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा थोडक्यात बघूया का? म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल सगळ्यांना. हो, नक्कीच. पहिला आणि सगळ्यात मोठा बदल, महाडीबीटी पोर्टलवर आता लॉटरी नाहीये. त्याऐवजी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजे FCFS प्रणाली आहे. त्यामुळे अर्ज वेळेवर करणं महत्वाचं. बरोबर. दुसरा अत्यंत महत्वाचा इशारा, खोटी कागदपत्र दिली किंवा शासनाची दिशाभूल केली तर फक्त अनुदान परत नाही घ्यायचं, तर तब्बल 5 वर्षांसाठी कृषी विभागाच्या सर्व योजनांमधून ब्लॉक केलं जाईल. ही खूप मोठी शिक्षा आहे. तिसरा नियम, मिळालेल्या अनुदानाचा किंवा वस्तूचा म्हणजे अवजार किंवा यंत्राचा गैरवापर केला किंवा 3 वर्षांच्या आत विकला तर अनुदान वसूल होईल आणि 3 वर्षांसाठी सर्व कृषी योजनांमधून ब्लॉक केलं जाईल. चौथा मुद्दा म्हणजे पारदर्शकता आणि सुलभता. अर्जदारांची क्रमवार यादी पोर्टलवर सगळ्यांना दिसेल आणि जी कागदपत्र ऑनलाईन उपलब्ध आहेत ती API-द्वारे थेट तपासली जातील. त्यामुळे शेतकऱ्यांची कागदपत्रांची धावपळ कमी होईल. आणि 5वा मुद्दा, पूर्वसंमती मिळाल्यावर दिलेल्या वेळेत प्रतिसाद दिला नाही किंवा कृती केली नाही तर अर्ज रद्द होऊ शकतो. संधी पुढच्या अर्जदाराला मिळेल. त्यामुळे अलर्ट राहणं आणि वेळेत काम करणं गरजेचं आहे. एकंदरीत बघितलं तर हे नवीन बदल आणि नियम अर्ज प्रक्रियेत वेग, पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणायचा प्रयत्न करत आहेत असं वाटतंय. FCFSमुळे प्रक्रिया वेगवान होईल, API-मुळे सोपी होईल, सार्वजनिक यादीमुळे पारदर्शकता वाढेल. पण त्याचबरोबर हे जे कठोर दंड आहेत आणि वापराच्या अटी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांवरची जबाबदारी पण खूप वाढली आहे. हो, ते खरंय. आणि यामुळे काही महत्वाचे प्रश्न पण निर्माण होतात ज्यावर विचार करायला हवा. ही जी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धत आहे ती खरंच सगळ्या शेतकऱ्यांसाठी समान संधी देईल का? विशेषतः जे दुर्गम भागात राहतात, ज्यांच्याकडे इंटरनेटची सोय नाहीये सहज किंवा जे तंत्रज्ञानात थोडे मागे आहेत, ते या स्पर्धेत मागे पडतील का? हा महत्वाचा मुद्दा आहे. डिजिटल डिवाइडचा परिणाम दिसू शकतो इथे. अगदी. शहरालगतचे किंवा जास्त जागरूक शेतकरी याचा जास्त फायदा घेणार का? शिवाय हे जे 5 वर्ष आणि 3 वर्षांच्या ब्लॉकचे कडक नियम आहेत त्यामुळे काही शेतकरी, विशेषतः लहान आणि अल्पभूधारक, नकळत काही चूक होईल या भीतीने अर्ज करायलाच कचरतील का? होऊ शकतं. याचा एकूण योजनांच्या यशस्वीतेवर आणि शेतकऱ्यांच्या सहभागावर काय परिणाम होईल? या नवीन प्रणालीमुळे खऱ्या गरजूंपर्यंत लाभ पोचणं जास्त सोपं होईल की काही नवीन आव्हानं उभी राहतील? या बदलांचे प्रत्यक्ष परिणाम कसे दिसतात हे आता येणारा काळच ठरवेल आणि त्यावर लक्ष ठेवणं महत्त्वाचं ठरेल. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच.